ससूनच्या डॉक्टरांना अटक करण्याचं धाडस पुणे पोलिसांमध्ये कधीच नव्हतं. जनतेचं रक्त गोठणारा डॉक्टर आणि याला हसमुशी पाठीशी घालतात. हसमुशीबाने ह्याच्यामध्ये राजीनामा दिला पाहिजे. काय ड्राईव्ह प्रकरणी ससूनच्या डॉक्टरांना पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे. या संदर्भात खरं तर पाठपुरावा करत असलेले काँग्रेसचे आमदार रवींद्र दंगेकर माझ्यासोबत आहेत. तुम्ही पाठपुरावा करतायत, नवीन नवीन रोज खुलासे येत आहेत. आज ससूनच्या डॉक्टरांना पुणे पोलिसांनी अटक केली. मी ज्या पोलीस अधिकाऱ्याचं मनापासून आभार मानतो, कारण ससूनच्या डॉक्टरांना अटक करण्याचं धाडस पुणे पोलिसांमध्ये कधीच नव्हतं. आणि आपण बघितलं असेल तर वर्षभर मी सातत्यानं ससूनच्या डॉक्टर डीनवर जे आरोप होते ते वस्तुस्थिती खरी होती, त्याला अटक आजपर्यंत केली नाही. आणि ह्याच्यामध्ये ज्या दिवशी हा गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं पोलिसांचा तपास चालू झाला तिथं संशयाचं वातावरण झालं. माझ्यासहित पुणेकर रस्त्यावर उतरल्यानंतर ह्या सरकारला जाग आली आणि जाग आल्यानंतर आम्ही रोज ह्या प्रकरणावर बोलतो आणि सरकारला रोज ह्याच्यामध्ये पोलिसांना ह्या प्रकरणात शेवटच्या टोकापर्यंत जाण्यासाठी आम्ही त्यांच्यावर पुणेकरांचं प्रेशर येतं आहे. त्यामुळं हा तपास थोडा गतीने चालला असं दिसतंय. आज अजय तावरेसारखा माणूस ससूनमध्ये जनतेचं रक्त गोठणारा डॉक्टर ज्या पद्धतीने समोर आला आहे. अनेक वेळा लोक म्हणायचे की ससूनच्या रिपोर्टमध्ये चुकीचे पैसे घेऊन रिपोर्ट दिले जातात. ती आज वस्तुस्थिती खरी ठरली. आणि ह्याच्यामध्ये अजय तावरेंनी ह्याच्यापूर्वी किती ब्लड रिपोर्ट केलेत, किती रिपोर्टमध्ये आदलबदल केली, किती खुनाच्या गुन्ह्यात पैसे घेतले, किती आमच्या माय भगिनी असतील त्यांचं आत्महत्या केल्या असतील किंवा सुसाईड केल्या असेल किंवा काय महिलांना काय त्यांच्या परिवाराने मारलं असेल, तर त्यांच्या परिवाराचे रिपोर्ट आजच माझ्या लक्षात आलं की हे सगळे खोटे आणि व्यवहार करणारे हे अजय तावरेसारखे लोक आहेत. म्हणून समाजाचा या सरकारवर विश्वास नाही. अजय तावरेसारख्या डॉक्टरला चौकात आणून फाशी दिली पाहिजे असं त्याचं कर्तृत्व आहे. आणि याला हसमुशी पाठीशी घालतात. हसमुशीबाने ह्याच्यामध्ये राजीनामा दिला पाहिजे. वर्षभर आम्ही जर ओरडतोय, आम्ही पुणेकर म्हणून ओरडतोय, एक लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या शब्दालाच किंमत नाही का? पण आता पुणेकर गप बसणार नाहीत. रोज पुणेकर रस्त्यावर येणार आहेत आणि पुणेकर यांना धडा शिकवणार आहेत. हसमुशीबाने ह्याच्यामध्ये राजीनामा देणंच आहे. आणि अजय तावरेला कोणी फोन केला ह्याचाही तपास झाला पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे मनोज पाटीलसारखा कोणतरी अधिकारी ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करतो आहे. या अग्रवाल परिवाराच्या जवळ आहे. अग्रवाल परिवाराच्या आज सुपाऱ्या वाजवतो आणि कालची सुपारी वाजवण्यासाठी त्याचाच मोठा हात असला पाहिजे. असं मला अनेक गोष्टी ह्या लोकांमधनं पोचत आहेत. आणि ह्याच्यामुळे मनोज पाटील कोण आहे ह्याचाही त्याच्यामध्ये शोध झाला पाहिजे. खरं तर तुम्ही म्हटलं की तपास वेगाने करतात, मात्र नवीन नवीन दररोज गोष्टी येत असताना कुठं तर पोलिसांनी अगोदर दिरंगाई केलं असं वाटत नाही का तुम्हाला? म्हणून तर 2 पोलीस अधिकाऱ्यांना त्याच्यामधनं निलंबित केलं आहे. पण त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यांच्यावर खंडणी, अँटी करप्शन खंडणी, त्यांना जेलला पाठवा. एकदा पुण्याला आदर्श तरी कळेल पोलिसांचा. माझं म्हणणं की या 2 पोलिसांवर खंडणीचा गुन्हा अजय तावरेला अटक होती, तपास अधिकाऱ्याला का होत नाही? अजय तावरेला अटक होती, मग तपास अधिकाऱ्याला का अटक होत नाही? तपास अधिकाऱ्याला अटक झाली पाहिजे. कारण हे तपास अधिकारी हे सगळं करत होते. तपास अधिकारी जे आरोपी नेला तो बदलला कसा आहे? म्हणजे याच्यामध्ये तपास अधिकाऱ्यांचा मोठा हात आहे. आणि तपास अधिकाऱ्याला त्याचे कोण वरिष्ठ सांगत होते या तपासामध्ये? कारण प्रचंड प्रमाणामध्ये पैसे आले होते. हे आयुक्तांपर्यंत पैसे पोचलेत, आयुक्त कार्यालयापर्यंत पैसे पोचलेत. हे ज्याच्याकडे पैसे पोचलेत त्याचा ह्याच्यामध्ये तपास झाला पाहिजे. डॉक्टर अटक होतो, तपास अधिकारी अटक झाला. अजून काय मागणी आहे तुमच्या? आज तुम्ही अजून या संदर्भात राज्य उत्पादन शुल्कला जाणारे किंवा पुणे पोलिसांकडे? मी 11, 11:30 वाजता राज्य उत्पादन अधिकारी राजपूत साहेबाकडे जाणार आहे आणि त्यांच्याशी बोलणार आहे. ह्या प्रकरणामध्ये कशा पद्धतीनं तुम्ही पुढे जाणार ही माझी चर्चा होणार आहे. त्या ठिकाणी पुढचं काय असेल ते सांगत नाही, पण तुम्ही 11:30 वाजता. पुणे पोलीस, राज्य उत्पादन शुल्क, इतर प्रशासन आत्ता ज्या प्रकारे कारवाई करतं ते अगोदर का केले नाही? त्यावेळेस काय लागेबांधे असू शकतात असं तुम्हाला वाटतं? आता ह्यात काय आरशासारखं स्वच्छ आहे. ह्याच्यामध्ये हे नालायक लोक पैसेच खात होते आणि यांचं पाकिट मोठं आहे. हे सगळं तुम्हाला 11:30 वाजता सगळे पाकिटासहित नावासहित येईल. मी तिथं पोचतोय. गृहमंत्री, मुख्यमंत्री नुसतं कारवाई करा म्हणतात, कडक कारवाई करा म्हणतात. यामध्ये मात्र दररोज जे खुलासे येत आहेत, अटक होत आहेत, यावरून काय वाटते? संजय ठाकूरांना अटक केली का? म्हणजे पाठीशी घालणारे ते सगळी पिल्लावर हे सगळे नालायक लोक बसलेत वरती. जनतेचं रक्त पिणारी लोक आहेत, यांना खाली घेतलं पाहिजे, यांना रस्त्यावर आणलं पाहिजे. मोठ्या गप्पा मारतात, समाजात येऊन भाषणाले मोठी मोठी करतात. हे काय चाललं आहे? ह्याच्यावर एकतरी बोलतोय का?
आणि माझ्यावर टीका ड्रामा. अरे काय निवडणूक नाही, ह्याच्या माहिती काही स्टँड नाही, पुणेकरांचा विषय, निवडणूक संपली माझी. मला जे करायचं ते जनतेने केलं माझ्यासाठी. पण तुम्ही जर मला निवडणुकीनंतर मी स्टंट म्हणणार असेल ते मूर्खाच्या नंदनवनात फिरतात ना सगळे. प्रवीण दरेकर आमचे मित्र, दंगेकर स्टंट करत, त्यांनी मी एकत्र काम केलं. त्याला माझी कामाची पद्धत माहिती आहे. मग दावणीला बांधलेल्या बाईलासारखं भाजपचं काम करतो तू, तर त्याला कळलं पाहिजे ना प्रवीण दरेकरला आपण काय बोलतो, कोणावर बोलतोय. आणि तुम्हाला प्रेस तुमच्या समोर गेल्यानंतर तुम्ही माझ्यावर टीका करता. अरे तुम्ही, मी कार्यकर्ता आहे, जनतेचा कार्यकर्ता आहे. तुम्ही एवढं लवकर विसरला का? तुम्ही जनतेतले आमदार, तुमच्या वार्ड येणारे विधानसभेला त्यांच्या वार्डात उत्तर द्यायला मी जाणार आहे त्यांच्याकडे. नक्कीच आपण पाहतोय की ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहेत. आज ससूनच्या डॉक्टरांना अटक केली. या डॉक्टरांना कठोरात कठोर शिक्षा देऊन फाशीची शिक्षा द्या अशी मागणी जी आहे ती आमदार रवींद्र दंगेकर यांनी या ठिकाणी व्यक्त केली. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.